अनेकतान सर्व प्राभव शक्ति भोग बल सत्सारात्म दिव्याकृति सृष्टि स्थान निरोध नित्य नियति ज्ञान प्रकाशावृति भ्रांता मोक्ष विमोक्षरम हरिमयम नित्यम सदोपात हयग्रीव मुखोद्गीर्ण गीर्भिर्देवी रमापतिम् अस्तुवत् विस्तृतगुणं भोगी प्रस्तरशायिनम् हरे नमः. आता पाण्याच्या बद्दल सांगत आहे. सर्वासु आपसू सगळ्या पाण्यामध्ये पंचवेदम साम उपासी पाच प्रकारच्या साम नामक शब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याची उपासना करावी. मेघा यत संप्लवते तर हिंकार. मेघ म्हणजे ढग जे इकडून तिकडं हलत असतं सरकत असतं त्याला हिंकार म्हणतात. ते जेव्हा वर्षा करता वृष्टी करता त्याला प्रस्ताव म्हणतात. हिंकारो यत वर्षती च प्रस्ताव. या प्राच्य चंदन ते पूर्वेकडून जे पाऊस पाडतं तो उद्गीत त्याला उद्गीत म्हणतात. ते पश्चिमेकडून पाणी पडत असं प्रतिहार त्याला प्रतिहार म्हणतात. समुद्र निधन आणि समुद्र जे आहे निधन आहे निर्णय म्हणजे निधन म्हणजे शेवटचं. पुन्हा सगळे पाणी समुद्राला जातात. न हा आपसो प्रैत्यप्सो मान भवती. आता इथं पाण्यामधून आलेले पुन्हा पाण्यामध्ये जाणारे जे असतात ते सगळे अपसमान भवती. असं म्हणजे पाणीमय होऊन जातात त्याच्यामध्ये. ते एतद एवं विद्वान सर्वास अपसु पंचविधम सामुपास्ते. जो विद्वान त्या सगळ्या पाण्यामध्ये पाच प्रकारचा साम पृथ्वीवाच्या परमात्म्याची उपासना करतात. सर्वात सप्त पंचविधम सामुपास्ते अपसु पंचविधोपासी जो नारायणवान भवती. पाण्यामध्ये पाच प्रकारचे उपासना नारायण परमात्म्याची जे करतात न त्यास मृती ही अपसु स्यात्. असं उपासना करणाऱ्याचे मरण पाण्यामध्ये होत नाही. अपसु स्यात् भगवान हरी. कारण पाण्यामध्ये कोण आहे? परमात्मा स्वतः राहतात. ती तिथे अपसे स्थित नारायणवान मुक्तो भवती तथा. पाण्यामध्ये असणाऱ्या नारायणाचं चिंतन करणारा मनुष्य मुक्त होतो. एवढा अर्थ. अपहा सूत इति अपसूर भगवान. अपहा स्तूते म्हणजे पाण्यामुळे सगळे जन्माला येतात जन्म घेतात म्हणून पाण्यामध्ये भगवान असतो. अपसूर भगवान दीर्घलोपेन अपसमानी दिवा. दीर्घ लोप केलं तर अपहा आणि दीर्घ न लोप करता म्हणलं तर अपसमान असा अर्थ. इति वा अशा दोन्ही अर्थ. आता ऋतूषु पंचविधम साम उपासी. ऋतूंच्या ऋतूमध्ये पाच प्रकारच्या सामाची उपासना करावी. साम त्या ठिकाणी पाच प्रकारचा. वसंत ऋतू म्हणून जे आहे त्या वसंत ऋतूमध्ये हिंकार आणि ग्रीष्म ऋतूमध्ये जे आहे प्रस्ताव. प्रस्ताव हा ग्रीष्म हा प्रस्ताव. वर्षा उद्गीत. वृष्टी जे आहे उद्गीत म्हणून. वर्षा ऋतू ग्रीष्म ऋतू वर्षा ऋतू. वर्षासु उद्गीत. शरद प्रतिहार. हा शरद ऋतूमध्ये प्रतिहार आणि हेमंतामध्ये निधन होतं. निधन होतं म्हणजे काय? निर्णय लागतो असा अर्थ.
असे एकूण हे ऋतूच्या बद्दल. कल्पनते हास्मा ऋतवः ऋतुमान भवती. जो कोणी ह्याची कल्पना करतो तो ऋतुमान होतो. ऋतवान ऋतुमान भवती. ऋतज्ञानी असणारा ऋतुमान होतो. या एतदेवं विद्वान ऋतुषु पंचविधम सामोपासते. जो कोणी व्यक्त विद्वान ऋतूमध्ये पाच प्रकारच्या सामाची उपासना करतात ते सगळे ऋतुमान होतो. तो ऋतुमान होतो असा अर्थ. हेमंत शिशिरयो ऐक्येन पंचत्वम. असायचे सहा ऋतू असतात. मग पाच कसं सांगितलं म्हणून शंका येते म्हणून आचार्यांनी म्हणजे त्याच्याबद्दल सांगितले. हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू ऐक्य आहे ना, दोन्ही एकच असतात. ऐक्य आहे त्याच्यामध्ये. हेमंत शिशिरयो ऐक्येन पंचत्वम. ऋतुनामानमा ऋतुगम ऋतत्वाद ऋतुनामकः. ऋतू ह्या नावाने परमात्मा साम शब्द वाच्य असणारा कसा गायला जातो. ऋतुगम ऋतूमध्ये जात असतो. प्रत्येक ऋतूमध्ये तो त्या ठिकाणी राहत असतो. ऋतत्वात ऋतुनामक. ऋत ऋत शब्द वाच्य असणारा परमात्मा. परमात्मा ऋतु शब्द वाच्य आहे. ऋत ऋतंच सूनृत वाणी. सूनृत असणारे म्हणजे व्याकरणबद्ध असणारी जी वाणी असते त्याला ऋतू म्हणतात. आणि ऋतू शब्द वाच्य असणारा परमात्मा आहे म्हणून ऋतुंभरा हा म्हणून त्या परमात्म्याचं नाव आहे. म्हणून ऋतुनामा ऋतुगम ऋगत्वात् ऋतुनामक. ऋतू शब्द वाच्य असणारा परमात्मा. इत्युपासितयो विष्णू. ज्याप्रमाणे विष्णू परमात्म्याची जो उपासना करतो पंचात्मानमनु अमुष्यही. ह्याचे पाच रूप आहे असं चिंतन करतो. मोक्षादी कल्पते त्याच्यामुळे त्याला मोक्ष अधिक प्राप्त होतात. ऋतू जनार्दन. ऋतूमध्ये असणारा परमात्मा मोक्ष इत्यादी देतो. रक्षत्वात तेन तद्वांश सदैव स्याद उपासका. रक्षत्वात रक्षण करणारा आहे म्हणून ते रक्षण करणाऱ्या परमात्माला जो कोणी जाणतो, जो उपासना करतो तो त्यांना मोक्ष देतो असा अर्थ. किती आता तिथं वसंत म्हणून आहे ना, वसंत ऋतू. वासस्य सुखकारित्वात वसंत पुरुषोत्तम. वासस्य ज्या ठिकाणी परमात्मा राहतो ती जागा सुखकारक होती. ते सगळे गोष्टी सुखकारक होतात म्हणून त्या परमात्म्याला वसंत म्हणतात. वासस्य सुखकारित्वात वसंत पुरुषोत्तम. नीरादेर गरणात ग्रीष्म. नीरादे हे नीर म्हणजे पाणी. पाणी इत्यादिकांना गरणात घेऊन टाकतो. ग्रीष्म ऋतूमध्ये काय होतं, जिथं जिथं पाणी असतंय ते सगळं घेऊन टाकतो परमात्मा. म्हणून आड वगैरे सगळे पोकळे होऊन जातात. काही पाणी नसतं. नीरादे नीरादेर गरणात ग्रीष्म. वर्षणात वर्ष उच्यते. वृष्टी होत असते म्हणून त्याला वर्षा ऋतू. शम राती शरद प्रोक्तो. शम म्हणजे सुख. राती म्हणजे देतो याकरता शरद ऋतू. शम राती शरद प्रोक्तो. हेमंतो हिमकारणा. थंडी असते याकरता हेमंत ऋतू आहे. हिम म्हणजे हिव हिव जास्त असत याकरता हे म्हणतात. तिच्या असं त्या सगळ्या वसंत अधिक ऋतूंचे अर्थ उच्चारण करून त्याचे सगळे विश्लेषण करून सांगितलं. आता ह्याच्यानंतर पशूंच्या मध्ये पाच प्रकारचं साम असतं. उपासना करा. तिथं पशूंच्या मध्ये अजा जे आहे ते हिंकार वाच्य आहे. अजा म्हणजे शिळी. हिंकार वाच्य आहे. अवय हिंकारो अवय प्रस्ताव. त्याच्यामध्ये अवी म्हणून असते. अवी नावाच्या जातीचे देखील अजा असतात. अवी नावाचे एक मेंढी. मेंढी आणि शेळ्या अशा दोन्ही वेगवेगळे आहेत. अजा म्हणजे शेळी. मेंढीला अवय अवय अवी अवी म्हणतात. अवी म्हणजे सगळ्या मेंढ्यांना जे आहे प्रस्ताव म्हणतात.
गाव उद्गीत हा. गाई सगळे उद्गीत हे शब्द वाच्य आहे. उद्गीत या शब्दाने वाच्य असणारा परमात्मा साम रूपी गाव गाईंच्या मध्ये राहत असतो. त्यानंतर अश्व म्हणजे घोडे. घोडे म्हणजे प्रतिहार. आणि निधन म्हणजे कोणता पुरुष हो निधन भवती म्हणजे पुरुष देखील निधन शब्द वाच्य होतो म्हणजे पुरुष देखील एक प्रकारचा पशुच आहे. पुरुषो निधनम भवती. हास्य पशवा पशुमान भवती. ही गोष्ट जो कोणी सांगतो त्या मनुष्याला पशुमान होतो. पशु स्वरूप पशुपासून येणारं जे सुख आहे ते प्राप्त होतं. या एतदेवं विद्वान पशुषु जो ज्ञानी या पशूंच्या मध्ये 5 प्रकारे सामरूपी परमात्मा राहत असतो म्हणून उपासना करतो त्याला तो पशुमान होतो असा अर्थ. असं उपनिषद आहे. आ- आत्म्याची प्रगती आता ह्या उपनिषदाचे पाण्यापासून पुरुषापर्यंत. हा. आत्म्याची प्रगती पाण्यापासून पुरुषापर्यंत, तोपर्यंत मनुष्य, त्याच्यानंतरची प्रगती तो देव. हो. हो. परागती प्राप्त होते. म्हणजे कर्माने अशी प्राप्ती होती म्हणजे जशी उपासना करू तसं प्राप्त होतं. म्हणून त्या परमात्म्याची पशु मध्ये असणाऱ्या परमात्म्याची उपासना करावी. पालनात सुखरूपत्वात पशुनामा जनार्दन. आता पशु इत्यादी शब्दांचे अर्थ सांगाय. पालनात रक्षण करतो. सुखरूपत्वात सुखाने रक्षण करतो याकरता पशु या नावाने परमात्माच वाच्य आहे. मुक्त तद्वान भवत्येव. ही गोष्ट जाणणारा मनुष्य मुक्त होतोच. पशुपासको हरी हे परमात्मा पशु या शब्दांनी असो म्हणून उपासना करणारा परमात्म्याची उपासना जर करतो की नाही तो मुक्त होतो. इतिच अजा म्हणून आहे ना मेंढी त्याच्यावर यज्ञेन अंचन हेतुत्वात अजस्थो भगवान. यज्ञ करून अंचन म्हणजे अलंकृत होतो. अंचन म्हणजे अलंकृत होय. यज्ञ करून त्या यज्ञाच्या द्वारे अलंकृत केला जातो. अलंकार करण्यासाठी योग्य असणारा होतो. याकरता अजामध्ये असणारा कोण भगवान. अजा हा परमात्मा अजय शब्द वाच्य असणारा परमात्मा आहे. ज्याला जन्म मरण वगैरे नाही तो जनन नसतोय तसाला अजलम. आविस्तत्व अविर आवीमध्ये राहणारा तोच आहे आवी. आवी म्हणजे रक्षण कर. आविस्था अविस्थत्व अविरेक अरे अविही एव उक्तः. अवीमध्ये देखील तोच असतो. अवी किंवा अजय सगळे एकच त्याच्यामध्ये राहतो. पूर्णया शीततो वना. मेंढ्यांच्या अंगावरचा उर्ण असतंय ना उर्ण. उर्ण म्हणजे ऊल. त्या उर्णेनी युक्त असतो म्हणून त्याला आवी म्हणतात बरं का. थंडी वाजू नये म्हणून याकरता वापरलं जातं ते. उन्हा कशासाठी वापरली जाते थंडी न वाजण्यासाठी. कंबलवंतं न बाधते शीतम म्हणून म्हण आहे कंबलवंतं न बाधते शीतम. कोणत्या बलिष्ठ व्यक्तीला थंडी त्रास देत नाही म्हणून आहेत. मग त्याच्यासाठी उत्तर देखील कंबलवंतं न बाधते शीतम. कांबळी वापरणाऱ्या माणसाला कधीही थंडी वाजत नाही काय. अविस्तविरो अविरेवोक्तो ऊर्णयाची ततो अवना. पूर्णा म्हणजे पूर्णाच्या रूपाने थंडी आपली आपली जे थंडी घालवतो याकरता हवी. गौश्च सद्गती दे हेतुत्वात. गौ म्हणून कशासाठी म्हणतात. गौ माज म्हणून आहे त्याच्यामध्ये गौ म्हणजे सद्गती. सद्गती देणारा असतो परमात्मा त्या ठिकाणी गायांच्या मध्ये सद्गती देणारा आहे म्हणून गायींची पूजा करावी लागते. तो सस्स पुरुषोत्तम. गायींच्या मध्ये तो पुरुषोत्तम असतो. अश्व कशाला म्हणतात परमात्माला. अश्वश्चैव आशुगंतृत्वात. लवकर लवकर पळतो. अश्वश्चैव आशुगंतृत्वात. लवकर लवकर धावत असतो याकरता घोडा. म्हणून कोणत्याही गाडीना काय म्हणतो
हार्स पॉवर म्हणून घालतात. हार्स पॉवर म्हणजे घोड्यांच्यासारखी गती असते. आशुगंतृत्वा पुरुष पूर्ती हे पुरुष म्हणून कशासाठी हो? पूर्ण स्वरूप आहे परमात्मा. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी, पुरुषामध्ये सगळ्या गोष्टी येतात. की तिच्या असं देखील तिथं आहे. भवन्ति हास्य पशव इति प्रसिद्ध पशव एव. भवन्ति ह अस्य पशव, ह्या सगळ्या लोकांना पशु म्हणून कशाला म्हणतात? प्रसिद्ध असणारे पशु सगळे आपल्याला पुरुषामध्ये दिसून येतात. अजा इत्यादी बहुवचनम बहुरूपत्वात भगवता, परमात्म्याचे बहुरूपी असणारा परमात्मा असल्या कारणाने अजा इत्यादी का बहुवचन दिलेलं आहे. उपनिषदामध्ये अजा इत्यादिकांचे बहुवचन दिलेले, कारण परमात्म्याचे बहुरूप आहे तो, बहुरूपी परमात्मा. आता 7व्या ह्याच्यामध्ये खंडामध्ये सांगा, प्राणेषु पंचविधम परोवरीय सामुपासी. प्राणामध्ये देखील 5 प्रकारचा परोवरीय म्हणजे सर्वश्रेष्ठ असणारा सामध्ये आहे की नाही, साम शब्द वाच्य आहे, त्याची उपासना करावी. प्राण हा हिंकार, प्राणामध्ये हिंकार स्वरूपी साम राहतो. वाणीमध्ये प्रस्ताव, वाक प्रस्ताव हा. आणि चक्षुरेंद्रियामध्ये कोण असतो? उद्गीत. डोळ्यामध्ये उद्गीत राहतो. कानामध्ये श्रोत्रम प्रतिहारो, श्रोत्रेंद्रियामध्ये प्रतिहार रूपाने परमात्मा सामरूपी राहत असतो. मन हा निधनम, मनामध्ये निधन रूपाने परमात्मा राहत असतो. बरोबरी अंशी वा इतारी बरोबरी हास्य भवती. असा सर्वश्रेष्ठ असणारा, सर्वोच्च असणारा असा परमात्मा एकापेक्षा एक श्रेष्ठपणे श्रेष्ठ करत राहत असतो. श्रेष्ठत्व आणून देत, मोठेपणा आणून देत राहत असतो. म्हणून परोवरी हास्य हो, म्हणून त्याला देखील मोठेपणा येतो, प्राप्त होतो. जो पण या परमात्माला तो जाणतो, तो देखील त्याला देखील मोठेपणा येतो. परोवरी असो लोकात, बरोबरी म्हणजे श्रेष्ठता प्राप्त करून घेतलेल्या या जर पुरुषाला लोकांत येते. हे सगळे लोक जिंकून जातो, भूलोकावरून वरच्या लोकात जातो. हे तदेव विद्वान प्राणे पंचविधम परोवरी, तो ज्ञानी प्राणामध्ये 5 प्रकार असतात म्हणून जाणतो, तो परोवरीय होतो, म्हणजे त्याला देखील मोठेपणा प्राप्त होतो. म्हणून साम ते बरोबरी रूपी असणाऱ्या ह्या प्राणांतर्यामी परमात्म्याचे साम शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याची उपासना 5 प्रकारे करावी. किती तो पंचविध याप्रमाणे पंचविध त्याच्यामध्ये आहे. त्यापैकी 5ही प्रकारमध्ये विविध पद्धतीने नारायण महात्मा साम शब्द वाच्य असणारा राहतो. साम किंवा उद्गीत शब्द वाच्य असणारा राहतो. परस्माद उत्तमं प्रोक्तम परो इति ततः परः. परस्माद उत्तमं प्रोक्तम, सगळ्या दुसऱ्या लोकांच्या पेक्षाही उत्तम आहे म्हणून त्याला पर म्हणतात. परो वरम परम तस्मात प्रोक्तम परोवरीयकम. पर असणारा असा असतो आणि आवर नाही. अवरम परम, आवरापेक्षाही मोठा असतो. आवर म्हणजे लहान असणाऱ्या लोकांच्या पेक्षा मोठा असतो, याकरता त्याला परोवरीय असं म्हणतात. परोवरीयां शेतानी विष्णोः रूपाणी सर्वशः. परोवरीयस्थ नावाचे हे सगळे विष्णू परमात्म्याचे सगळे रूप आहेत. तेषां विशेषो नैव अस्ति. त्या सगळ्या परमात्म्याच्या 5 प्रकारच्या रूपामध्ये काही फरक नाही बरं का, वैशिष्ट्य नाही, सगळे एकसारखेच असतात. तदाता आणि समानी, केव्हाही ते समान असतात. एकदम अत्युत्तमोत्तमान्येतान्यन्यस्मात् सर्वतोऽपि तु. सगळ्यांच्या पेक्षा उत्तम असणारा परमात्मा आहे. आणि अन्य हे सगळे येत आणि म्हणजे सगळे, या सगळ्या लोकांच्या मध्ये उत्तमत्व आहे. सगळ्या बाकीच्या सगळ्या इतर लोकांच्या पेक्षाही श्रेष्ठ आहे, असा अर्थ आहे.
नेतृत्वतः प्राण म्हणून कशाला म्हणतात? नेतृत्वतः प्राण, घेऊन जातो म्हणून प्राण, वाहून नेतो, कॅरीड ऑन, कॅरीज अवे, दॅट्स ऑल. हा, ही इज कॉल्ड प्राण. वाक म्हणून कशाला म्हणतात? वचनात. वाक सर्व वचनात सदा. वाक अभिमानी देवता, म्हणजे सगळ्यांचे वाक्य जे असतात की नाही, त्या सगळ्यांच्या वाच्यामध्ये विष्णू परमात्मा वाक रूपाने राहत असतो. चक्षुष्या दर्शनात नित्यम. चक्षुर इंद्रियामध्ये जे आहे हे सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, दाखवतो, आपण बघू शकतो, त्याकरता चक्षु. चक्षते, पाहतो, त्याकरता चक्षु. श्रोत्र श्रवण हे तुझा. श्रोत्र हे कशाला म्हणतात? श्रवण हेतू आहे, ऐकण्यासाठी एक साधन आहे. मन हे काय? मंतृत्वतः म्हणजे आठवण करून घेण्यासाठी म्हणून मन आहे. हे एक एवढ आहे, या सगळ्यामध्ये एकाच रीतीने परमात्मा पाच रूप घेऊन, एकच परमात्मा पाच रूप घेऊन राहत असतो. इति इति च परोवर्य ब्रह्मास्य भवती सर्वापेक्षित दातृत्वा. सगळ्यांना जे पाहिजे ते अपेक्षित असणारी गोष्ट देतो, याकरता परमात्मा ब्रह्मा ब्रह्मरूपी परमात्मा परोवर्य शब्दाने वाच्य आहे. ब्रह्मास्य भवती सर्वापेक्षित दातृत्वा, म्हणजे सर्व अपेक्षित गोष्टी देतो, याकरता ब्रह्मा परोवर्य रूपाने शब्दाने वाच्य आहेत. असं सप्तविधस्य वाची सप्तविधम सामोपासित. आता 7 रूपी असणाऱ्या वाणींच्या मध्ये 7 विधी असणाऱ्या 7 प्रकारच्या सामाची उपासना करावी. 7 प्रकारचा शब्द असतात. सप्तविधस्य वाची सप्तविधम साम उपासित. यत्किंच वाचो हुम इति. वाणीमध्ये जे हुम म्हणून आहे की नाही, ते वाणीमध्ये राहतं. त्याला हुम म्हणून जे वाणीमध्ये प्रकार उच्चारला जातो की नाही, वाणीचा प्रकार आहे, त्याला शिंकार म्हणतात. यात प्रेती स प्रस्ताव. म्हणून जे म्हणतात की नाही, प्रस्ताव त्याला. म्हणजे उत्कृष्टता, त्याला प्रस्ताव. यात येती, जो जाय लागतो, तो गतिशील असतो, त्याला यात येती स आदिही, त्याला आदी म्हणतात. यात उदिती, जो उदयाला येतो, उदित होतो, म्हणजे अभिव्यक्त होतो, त्याला उद्गीत म्हणतात. उद्गीत. यात प्रतीती, प्रतीती होती, म्हणजे प्रतिहिती म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. सप्रतिहार. प्रतीती म्हणजे ज्ञान. प्रतीती 2 प्रकारचे. प्रतीती म्हणजे कळणे, कळणे नावाचे ज्ञान. प्रतीती म्हणजे दिसून येणे नावाचे, दिसून येण्यापासून येणाऱ्या ज्ञानाला प्रतीती म्हणतात, बरं का. प्राचीमध्ये प्रतीती, प्रतीती असे 2 आहेत. प्रतीती सप्रतिहार, त्याला प्रतिहार म्हणतात. जे जवळ येतं त्याला यात उपयती, जवळ जे येणारे शब्द असतात, जवळ करणारे वाक्य, असं उपद्रव, त्याला उपद्रव म्हणतात. या नीती तर निधन, जे निधनामध्ये नी म्हणून जे आहे की नाही, त्यालाच निधन म्हणतात. दुग्धे अस्मे वाघ दोहम. हे या 7 प्रकारच्या ह्या परमात्म्याच्या, सामरूपी परमात्म्याच्या म्हणजे गोष्टीला, गुणांना जो कोणी उपासना करतो, त्या व्यक्तीला दुग्धे अस्मै, दोहन करून देतो परमात्मा. वाक रूपी दोहन करून, वाघ इंद्रियामध्ये राहून दोहन करून देतो. वाक दोहम यो वाचो दोहो अन्नवान अन्नादो होती. या वाणीचा दोहन करून प्राप्त करून घेतो, म्हणजे पिळून प्राप्त करून घेतो, तो अन्नवान होतो किंवा अन्नाद होतो. ते विद्वान वाची सप्तविधम सामुपासते. जो विद्वान वाणीमध्ये राहणाऱ्या 7 प्रकारच्या ह्या सामाची उपासना करतो, त्याला वाणीमध्ये राहून परमात्मा दोहन करून त्याला उच्चारण इत्यादिकाची शिक्षा देतो, आनंद देतो. आदि ही कल्पादि हेतुत्वात. तिथं आदि म्हणून आहे पहिल्यांदा.
कल्पादी हे तर कल्प इत्यादिकाचं कारणीभूत आहे. ब्रह्मदेवाचा कल्प वगैरे इत्यादी जे आहे ना, तो आदी शब्द वाच्य आहे. क्रोड रूपाने जे आहे, क्रोड आत्मा केशव स्वयं. क्रोड म्हणजे वराह. हम्म अस्य ब्रह्मणा द्वितीय प्रार्थे. हा, वाराह कल्प म्हणून तो. वराह म्हणजे क्रोड. वाराह कल्पे म्हणून संकल्पात घेतो. कल्पादिकांना हेतुभूत असणारा वराह आहे, चेत वाराह. क्रोड आत्मा केशव स्वयं. क्रोड रूपी केशव स्वतः आदी आहे सगळ्यात. दुष्ट उपद्रव कर्तृत्वा नरसिंहा. दुष्ट लोकांना उपद्रव करणाऱ्यांच्या मध्ये राहून त्यांचा उपद्रव म्हणजे त्या लोकांना, दुष्ट लोकांना उपद्रव करतो, त्रास देतो, याकरता नरसिंह हा उपद्रव. म्हणून उपद्रष्टा, उपद्रव करणारा जो आहे की नाही, त्या लोकांना म्हणजे दुष्ट लोकांना उपद्रव करतो तो. बाकी लोकांना त्रास देत नाही, म्हणून त्याला नृसिंह इतिच्या. हुंकार सहिते वाक्ये हं, इत्यादिकांनी युक्त असणाऱ्या वाक्यामध्ये प्रद्युम्नस्तु सदा स्थितः. त्या वाक्यामध्ये प्रद्युम्न राहत असतो केव्हाही. आकार युक्तो युक्ते वाराहो. आकार म्हणजे आहे की नाही, अकार झाला पहिल्यांदा, त्यानंतर आकार. आकार नावाच्या वाक्यामध्ये वराह, वराह रूपी परमात्मा वराह रूपाने राहत असतो. वासुदेव वराह रूपी परमात्मा राहत असतो. नारायण तथो युक्ते. उत इत्यादिकांनी युक्त असणारे जे वाक्य असतात की नाही, प्रतियुक्त असणाऱ्या त्या ठिकाणी अनिरुद्ध रूपी परमात्मा राहत असतो. उपयुक्ते. उपयुक्ते न समूहास्य. उपयुक्त म्हणजे जवळ आणून देणंपणा, जवळ येणेपणा वाक्याचा. वाक्य कोणतेही जे बोलतात की नाही, ते आपल्याला जवळ जे येतं की नाही, त्याला उपाय म्हणतात, किंवा नृसिंह परमात्मा त्याला कारण आहे. नी म्हणजे नेणे, घेऊन जाणे. वाक्य बोललेलं घेऊन जातात ना, कॅरी डाऊन, त्याला म्हणतात. त्याला कोण आहे? संघर्षण अभिमानी आहे देवता. अभावे यावदेते स्युः तावत दैवतम स्मृतम. अभावामध्ये हे जे जोपर्यंत राहत असतात त्यावेळेस दैवत आहे म्हणून, म्हणजे परमात्म्याचं दैवत म्हणजे दैवत जे आहे परमात्मा त्या ठिकाणी राहत असतो. एवं सप्तविधम विष्णू. या रीतीने 7 प्रकारच्या विष्णूची जो कोणी उपासना करतो, तम परम विभूम, त्या पर असणाऱ्या विभू परमात्म्याची उपासना करतो. वांग वांग नामा भगवान तस्य. वाक अभिमानी असणारा देवता, वांग शब्द वाच्य असणारा परमात्मा. तस्य भवे सर्वार्थ दोहकृत. सगळ्या पदार्थांचा अर्थ वगैरे काय आहे हे दोहन करून सांगतो, कळवून देतो, असा अर्थ इतिच असं त्याच्यामध्ये सांगितलं. आता ह्याच परमात्म्याला आता खलवामुम आदित्यम सप्तविधम सामुपासीत. या आदित्य रूपी असणाऱ्या खरोखर ह्या आदित्य रूपी असणाऱ्या परमात्म्याची, आदित्यामध्ये राहणाऱ्या परमात्म्याची 7 प्रकारे साम शब्द वाच्य असणाराची उपासना करावी. म्हणून घोड्याचे किती व्हायचे? आदित्याचे घोडे किती आहेत? 7 आहेत. सप्तविधम साम उपासीत. 7 प्रकारच्या सामाची उपासना करायची. सर्वदा समस्तेन साम माम. समस्तेन सर्वदा समस्त रूपाने तो असतो, म्हणून त्याला साम म्हणतात. माम प्रती, मला माझ्याबद्दल जो कोणी माम प्रती 7 प्रकारचं मी सगळ्या रूपाने राहत असतो असं समजतो. माम प्रतीती. प्रतीती म्हणजे जाणतो, प्रतीती म्हणजे जाणणे. सर्वेण समस्तेन साम. सगळ्या समस्त असणाऱ्या सामाने मला जो कोणी जाणतो. तस्मिन् तस्मिन् इमानी सर्वाणी भूतानी अन्वयत्तानी ती विद्या. त्याच्यामध्ये सगळे हे प्राणी अन्वयत्तानी वश होऊन राहत असतात, वशामध्ये राहत असतात, असं जाणून घ्यावं. म्हणजे सगळे लोक आपल्या आपल्या वशामध्ये राहतात. ज्या ज्या लोकांनी आपल्या वशामध्ये राहावं ते सगळे लोक आपल्या वशामध्ये राहतात. हा परमात्मा 7 रूपांनी आदित्य शब्दवाच्य होऊन 7 रूपांनी उपासना केला जातो की नाही, ज्याची उपासना केली जाते आणि हे समजून त्याला समजून घेतो, त्या व्यक्तीला साम नामक परमात्मा हं तस्मिन् इमानी सर्वाणी भूतानी.
सगळ्या प्राण्यांच्या मध्ये राहतो आणि त्याच्या अधीन होऊन राहतात इति विद्यार्थ. म्हणजे याकरता ही गोष्ट जाणावी लागते. इति आदित्य सम परम विष्णू ध्यायेत. आदित्यामध्ये असणारा परविष्णू परमात्मा ध्यायेत आदित्य नामक. परमात्म्याला आदित्य नावाने असणाऱ्या परमात्म्याचे रूप चिंतन करावे. तो देखील 7 रूपे आहे. सप्तरूपम सामचा असो. 7 रूप आहेत त्याच्यामध्ये. सामा रूपे 7 प्रकारच्या रूपाने युक्त असणारा परमात्मा तिथं राहतो. सर्वदा समरूपत आणि सगळ्यामध्ये जे जे रूप आहेत अनुरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव नारायण इत्यादी जे रूप आहेत की नाही समान असतात. त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा नसतो. सर्वेषां माम प्रतीत्येव. सगळ्या व्यक्तीच्या सगळ्या परमात्म्याच्या रूपामध्ये देखील आणि माझ्यामध्ये देखील त्या रीतीने समान रीतीने राहतो. माम प्रतीत्येव दृष्टी साम्याच्या सामसा. माझ्याबद्दलचे देखील सगळ्यांना जसं पाहतो परमात्मा तसं मला देखील पाहतो. म्हणून साम म्हण शब्दात साम शब्द वाचा येतो. दृष्टी साम्यम मंडळस्य विष्णुस्तस्य कारण. सूर्याचं जे मंडळ आहे की नाही त्या सूर्याच्या मंडळामध्ये बघायची जे साम्य आहे की नाही बघणेपणा बघायची जी शक्ती आहे ती समान रीतीने असते. आणि त्याला सगळ्याला परमात्माच कारण आहे. म्हणून यदा आदित्य करंती जहा जगत भासयते किलम इत्यादी काय तस्मिन् इमानि भूतानि सर्वाण्येव आश्रितानि. ही त्याच आदित्यरूपी परमात्म्याच्या आश्रयामध्ये सगळे प्राणी राहत असतात. इति च. हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलं आहे. तस्य यत् पुरोदयात हिंकार. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो उदय होतो त्याला हिंकार. अस्य पशव पशु हिंकार शब्दाने वाच्य असतो. पशु अन्वायत्ता तस्मात सगळे पशु त्याच्या अधीन असतात म्हणून ते हिंग कुर्वन्ति म्हणून सगळे जण हिंग करत असतात. हिंकार भाजनो हे तस्य साम. हा हिंकार स्वरूपी असणाऱ्या परमात्म्याचे स्वरूप परमात्माचा अनुग्रहाला पात्र असतात. आता प्रसमोदिते तर प्रस्तावस्तस्य मनुष्य. पहिल्यांदा जो उदयाला येतो त्यालाच प्रस्ताव म्हणतात. तस्य मनुष्य न येता त्याच्या सगळे मनुष्य सगळे लोक त्याच्या क्रमाने एकाच्या आयतामध्ये अधीन राहतात. तस्मात म्हणूनच ते प्रस्तुती कामा काहीतरी प्रस्तावना करावी अशी इच्छा करत असतात मनुष्य लोक. प्रस्तावना करावी म्हणजे काय काहीतरी वी हॅव टू आस्क इंट्रोड्यूस प्रस्ताव करणे. प्रशंसकामा प्रशंसा करायची इच्छा करणारे लोक प्रस्तावना मानतात. त्यांना प्रशंसा करायची नसते ते कशाला प्रशंसा करतात प्रस्ताव कशाला करतात. त्या सामरूपी परमात्म्याच्या ठिकाणी काहीतरी प्रस्ताव करायचा असेल तरच प्रशंसक लोक प्रस्ताव करायला जातात म्हणून सांगितलं. आता यात संगव वेलायाम. संगव संधी. संगव म्हणजे संधी. आता ज्यावेळेस संधीची वेळ होती त्यावेळेस आदित्य हा तस वयांश जन्मायत्ता आणि तोच आदित्य आहे. आणि त्याच्या सगळे वयांश हा वयांशी म्हणजे ऋषिगण मुनिगण इत्यादी लोकांना वयांशी. वयांशी म्हणजे काय वय जे आपल्या काबूमध्ये ठेवून घेतात ते ऋषिगण. आपलं वय स्वतःच्या काबूमध्ये ठेवून घेतात म्हणून प्राणायाम इत्यादी करून योगाभ्यास करणारे जे ऋषी असतात की नाही त्या सगळ्या ऋषींना वयांशी म्हणतात. आदित्य हा तदस्य वयांश जन्मायत्ता आणि ते सगळे त्याच्या अधीन असतात. तस्मात अंतरिक्षे अनारंभ. आणि ते सगळे अंतरिक्षामध्ये आकाशामध्ये कोणतेही कार्य करायला जात नसतात. अन्य अन्वारंभणानी आदाय आत्मानम. असं कोणतेही काम न करायला म्हणजे कोणतेही प्रारंभ करायला न जाणारे परमात्मा सगळ्यांचा परिपालन करणार आहे. परिपतंती म्हणजे परमात्माच परिपालन करतो इत्यादी भाजीला इत्यादी मनामध्ये ठेवून घेऊन त्या सामरूपी परमात्म्याची उपासना करत असतात. इत्यादी भाजनो हे तस्य सामना. त्या साम शब्दवाच्य असणाऱ्या परमात्म्याची उपासना करतात. यात आता यात संप्रती मध्यम दिने
आता मध्यान्ह काळी जे काही आहे ते हं, उद्गीत शब्द वाच्य असणाऱ्या परमात्म्याची उपासना करतात. अस्य देवाः अन्वायत्तास्तस्मात् ते सत्तमा. हा, सगळे देवता त्याच्या अधीन असतात म्हणून ते सगळे परमात्म्याच्या अधीन असतात म्हणून तो परमात्मा सत्तम. प्राजापत्यानाम उद्गीतभाजिनो हि तस्य साम्नः. प्राजापत्य इत्यादी रूपाने उद्गीत भाजी असणारे ते लोक म्हणजे उद्गीत शब्द वाच्य असणारे ते लोक साम शब्दाने वाच्य असतात. पुरे हे पाचापर्यंत, पाचव्यापर्यंत थांबू. हे तस्य साम्नः. हरे हरे नमः. हरे नमः. नमस्कार. नमस्कार. हरे नमः. नमस्कार. नमस्कार. उद्या एकादशी आहे ना? हरे हा, नमः. उद्या एकादशी. नमस्कार. उद्या एकादशी. नमस्कार. प्रश्नोत्तर घेणार का? का घेऊत की का? चला, हो, हे प्रश्न असतील तर विचार. काढून ठेवा. हो, विचारलं बाकी काही. Yes. आई वडिलांच्यासाठी काही करायचं असलं तर आता करता येतं का? जसं मागे विचारलं तुम्ही, दान करायचंय, मंदिर बनतंय करू त्याच्या शकता. आईच्या नावाने वडिलांच्या नावाने, आता हो, देऊ शकतो. यावेळेस देऊ शकतो ना? संकल्प करून देऊन टाक. हं? आणि काही हरकत नाही. या हाताचं त्या हाताला कोळणे म्हणतात, तर असं आपलं सरनेम न लावता दिलं तर ठीक आहे का? का लावायचं? का लावू शकतात ना, संकल्प केल्यासारखं होऊन जातं नाव असतं. अच्छा. नाव उच्चारण करायचं, संकल्प, त्यालाच संकल्प. संकल्पात झालं, तिकडे देतानी हा, देत नाही यांच्या द्यावं. रमा वामन स्मृती एवढंच लिहायचं का राळेगणकर लिहायचं? चाल नाही, आपण कोण दिलं ते खाली येतं ना नाव. हो, ते येतं, यावं का त्याच्यामध्ये नाही? राळेगणकर असतं. त्याच्यामध्ये नाव येऊन जातं. नाव आलं की आपला राळेगणकर येतच आहे. हम्म. तिथं पुन्हा देऊन इथंही खाली वेगळं द्यायची गरज. हम्म. संकल्प झाला, त्या लोकांना सांगायचं का आपण, का राहू द्यायचं गुप्त काय असं? हरकत नाही. हरकत असा नाही. राहू शकतो. गुप्तदान सगळ्यात श्रेष्ठ. हम्म. म्हणून म्हटलं नुसतंच रमा वामन स्मृती असं लिहून देऊ का? चालतंय. हम्म. संकल्पात तर म्हणूच आपण. हो. आमच्या मळखेडच्या कन्स्ट्रक्शनच्या वेळेस हम्म. गुप्तदान खूप लोकांनी दिले. सगळ्या लोकांनी बहुतेक गुप्तदान